हॅलो. नमस्कार, सुप्रभातम. हा, सुप्रभात. सज्जन, श्रावक, चिंतक, वाचक आणि पाठक, आजपर्यंत आपण त्याचे साक्षीत्व मधील विश्वंभर बोल भाग 1 यातील काल आपण बिनशर्त मुक्ती हे 33वे चिंतन किरण पाहिलं आणि आज आपण त्या पुढील 34वे म्हणजे पहिल्या भागातील शेवटचं चिंतन किरण जे आहे त्याचा आस्वाद घेणार आहोत. काल आपण यापूर्वी आपण म्हटलं आहे की आसुरी प्रवृत्तीशी भांडत असते. म्हणजे 2 सुरांमध्ये युद्ध होत नाही तर 2 असुरांमध्ये युद्ध होते. आणि हे समजणं हाच तो क्रांतिकारी बदल आहे. ही दृष्टीच साक्षीत्व देते, स्थितप्रज्ञता देते. अशी दृष्टी हेच तर खरेखुरे परिवर्तन आहे. अशा परिवर्तनातील प्रत्येक जण द्वंद्वापासून दूर असल्याने सुर असतो. आणि तसं नसेल, असे जर आपण सुर असणार नाही तर अन्यथा आपण सारे राक्षसच आहोत. शेवटी सदसत विवेक, निरक्षीर विवेक आणि तज्जन्य परमशांतीच कल्याणप्रद असते. तीच तर प्रसाद प्राप्ती होय. हेच ते अखंड अद्वैत अनुसंधान, हीच ती बिनशर्त मुक्ती. तर आता या पहिल्या भागातील अखेरचं चिंतन किरण आहे, त्याचं हे शीर्षक आहे झेप स्थल कालातीततेत. आता आपण बिनशर्त मुक्ती म्हणजे काय समजून घेतल्यानंतर आता आपण ही झेप घेणार आहोत. ती कुठे आहे तर शीर्षक आहे झेप स्थल कालातीततेत. प्रत्येक मानवी अंतःकरणात किंवा हृदयात एक खळाळ किंवा प्रवाह आहे, जो चित्तशुद्धी झाल्यानंतर ज्याचा त्याला ऐकू येतो. त्याचा आवाज नितांत सुंदर आहे. संवेदनशील वाचकांना स्मरत असेल की दैनिक सागर मध्ये अगदी सुरुवातीच्या लिखाणात त्याचा उल्लेख प्रज्ञा प्रवाह असा करण्यात आला आहे. या प्रज्ञा प्रवाहाला ऐकण्यासाठी अत्यंत शांत दक्षता आवश्यक आहे. शांत दक्षता तर मनाचा आशय नष्ट होण्यावरच अवलंबून आहे. मनाचा आशय नष्ट होणे म्हणजे दुसरे काही नसून स्थल आणि कालाच्या पलीकडे जाणे आहे. कालात वावरणारा द्वैतात असतो किंवा नेहमीच्या तुलना, स्पर्धा, भेदाभेद म्हणजेच व्यावहारिक द्वंद्वात असतो. अशा द्वंद्वात असून असणार ते काय? सरळच आहे. पुढे मागे, चांगले वाईट, भले बुरे वगैरे वगैरे मानवी जीवनाच्या दूषित साच्यातील शब्दांच्या कसरती आणि काल्पनिक उड्याच ना. अशा कल्पनांमुळेच, स्मृतीवर आधारित प्रतिमांमुळेच मानवी मनावर काजळ छाया पसरली आहे. या काजळ छायाची पुटे दूर करणे म्हणजेच मुक्तीचा मार्ग प्रशस्त करणे. अध्यात्मामध्ये म्हणूनच म्हणतात की येथे काही बनायचे नसते, घडायचे किंवा घडवायचे नसते. येथे तर ओनली बिईंग अँड नॉट बिकमिंग असा सारा मामला असतो. या ओनली बिईंगलाच केवळ असणे किंवा कैवल्य म्हणतात. अशा कैवल्यातच प्रज्ञा प्रवाह जुळजुळ वाहू लागतो. या प्रज्ञा प्रवाहातच एक आगळी वेगळी दृष्टी प्राप्त होते. या दृष्टीलाच बुद्धी प्रकाश म्हणतात. असा प्रकाश प्राप्त झालेल्या व्यक्तीला परमहंस म्हणतात. हा असा सर्वश्रेष्ठ हंस असतो की जो प्रत्येक प्रसंग घटित आपल्या दिव्य दृष्टीने पाण्याचे पाणी आणि दुधाचे दूध करून अत्यंत समग्रतेने पाहू शकतो. अशा परमहंसालाच कळते की युद्ध सुर असुरात होत नाही, युद्ध नेहमीच असुरात होते. त्या विवेकाबद्दल या पूर्वीच्या लेखात आपण बोध घेतला आहे. अशा दिव्य दृष्टी, प्रतिभा किंवा विवेकपूर्ण व्यक्तीला इल्युमाइन पर्सन असे म्हणतात. इल्युमाइन ILLUMINED इल्युमाइन पर्सन असे म्हणतात. हेच तर मानवी जीवनाचे सार्थ इप्सित असू शकते. शून्य ब्रह्माची सत्ता किंवा अद्वैत भाव जागृती हीच खरी संत कृपा होय, हेही आपण पाहिले आहे. संत कृपा झाली की अभेद, समग्रता, अखंड ऊर्जा आणि निर्द्वंद्वता प्राप्त होते. त्यामुळे होते काय की मनुष्य प्रतिक्रिया रहित होतो. तो सारे जग आणि त्यातील घटना चित्तप्रज्ञतेने, अलिप्ततेने, साक्षीत्वाने पाहू शकतो. असे पाहणे हेच मूल्यभावी पाहणे आहे. असा मूल्यभावच साक्षीत्वाचे गमक आहे किंवा निदर्शक आहे. या साऱ्यासाठी स्थलकाल अतीतता म्हणजे काय हे शांत दक्षतेने पाहूया. या पाहण्यातच स्थलकालातीततेचा परिस्पर्श सहज व्हावे झाले असून जाणार नाही. मानव प्रत्येक प्रसंग, घटना, काल, आज, उद्या
या काळाच्या भाषेत बोलतो. या त्रिमितीत अडकल्यामुळेच तर मानवी मन जीर्ण शीर्ण आणि विदीर्ण झाले आहे. व्यवहारी जगात जगताना काल आज उद्याला व्यवहाराच्या दैनंदिन परिभाषेत जो मर्यादित अर्थ आहे तो मान्य केला पाहिजेच. तसे मान्य करणे हे वाजवी मानव किंवा नॉर्मल मॅन म्हणून आवश्यक आहे. मात्र हा काळ बाह्य आहे. तो अंतरंगात रुजण्याची त्याची पाळेमुळे घट्ट होण्याची काही गरजच नसते. तसे ते पहा. नारायण गजानन पाटणकर हे नाव पाहताच आपणाला हे हिंदू नाव आहे, कदाचित ते चित्पावन ब्राह्मणाचे नाव आहे असाही बोध होतो. हा बोध होणे हे एका विशिष्ट नावाच्या सारणीमुळे, प्रणालीमुळे, व्यावहारिक धाटणीमुळे आपणाला शक्य आहे. पण आपण येथेच थांबतो का? नीट प्रश्न विचारा. ज्याचा त्याने आपल्या मनाला शक्यता आहे की त्यापुढे आपले मन झेपावेल. काय असेल ही झेप? हा ब्राह्मण आहे म्हणजे स्वतःला अतिशहाणा समजणारा असेल, याचा राष्ट्राभिमान टोकाचा असेल. इतर कुणाबद्दल हा आदराने बोलूच शकत नाही. साऱ्या ब्राह्मणांप्रमाणेच हा शासकीय नोकरीत ज्यांना राखीव जागा मिळतात त्यांच्याबद्दल कुत्सित बोलणारा असेल. अशा लोकांना सरकारी ब्राह्मण म्हणून हिणविणारा असेल. मुसलमान व इतर धर्मियांचा द्वेष करणारा असेल, वगैरे वगैरे. असे का होते? नाव ऐकताच वाचताच आपण त्यावरून प्रतिमा का बनवतो? त्याचे एकमेव कारण हेच की सारे जग संस्कृतीच्या जोखडात अडकलेले असते अशी आपली झालेली समज नव्हे. तसे जोखड प्रत्येकाच्या मानेवर देऊन त्याला आपल्या धर्मपंथ मार्ग यांच्या पंक्तीला बसवण्याचा प्रयत्नही हजारो वर्षे धर्मगुरू राजकीय नेते करीत आहेत. प्रत्येकाला वाटते की आपल्या पाठी जितका मोठा लोकसंग्रह तितके आपण अधिक मोठे. मग असा हा लोकसंग्रह जमवण्यासाठी आध्यात्मिक बुवा अनाध्यात्मिक वर्तन करतात. ते वर्तन असते संस्कृतीचे खेळ मानवी मनावर अधिकाधिक ठोकून घट्ट मारून ते मन दुबळे करण्याचे, शबलित करण्याचे. असे मन शबलित करण्याचे, दुबळे बावळट करण्याचे कारखाने म्हणजे असते सध्या चालू असलेली पपूबाजी, म्हणजे परमपूजनीय म्हणवणाऱ्यांची परमपूजनीय म्हणवणाऱ्यांची जी सवय तिलाच पप्पूबाजी म्हणतात. म्हणजे स्वतःला परमपूजनीय म्हणून घेणारी बुवाबाजी म्हणजे पप्पूबाजी. यामुळेच आज प्रत्येक मानव कुठल्या ना कुठल्या जात पात संप्रदाय पंथ चाकोरी मार्ग प्रणालीचा बळी झाला आहे. ज्या समाजात भोग आणि रोग मुक्ततेने वावरतात तेथे बुद्धिप्रकाश तो कसा पसरणार? म्हणून सर्व नाकारणे, चाकोरी पंथ नाकारणे हेच सर्वाधिक महत्वाचे आहे. त्यामुळे होते काय की सर्व नाकारणारा बाह्य अवलंबन नाकारतो आणि तो केवळ स्ववरच अवलंबून राहतो. असे स्वावलंबनच प्रज्ञा जागृतीचा सूर्य चमकवू प्रकाशू शकते. असे स्वावलंबन माणसाला दुसऱ्या माणसाकडे केवळ माणूस म्हणून पाहण्याची क्षमता देते. त्यामुळे नारायण गजानन पाटणकर पाहताना त्याचे बाह्य वर्णन माहीत झाले तरी त्याची प्रतिमा बनवून तो असाच असेल किंवा तसा असलाच पाहिजे असे म्हटले जात नाही, समजले जात नाही. असे माणसाला साधा माणूस म्हणून पाहणे हेच खरे शहाणपण आहे. राम रावण म्हटला की त्यांची प्रतिमा पुढे येते. हे असे का होते? कारण खऱ्या खोट्या मानवी सांस्कृतिक समजुती किंवा गैरसमजुती बाह्य वर्णन अंतरंगात जाऊन घर करते. बाह्य वर्णन अंतरंगात जाऊन घर करते तेव्हाच समाजाचे अधःपतन सुरू होते. भूतकाळ म्हणजे घडलेले किंवा मेलेले असते. भविष्यकाळ ही कल्पना असते किंवा मानसिक उडणे अथवा भरकटणे असते. वर्तमान आणि त्यातही चालू क्षण हाच एकमेव सत्य आहे. त्याला कोणत्याही प्रतिमा समजुती ग्रह पूर्वग्रह यांनी सामोरे न जाता स्वच्छ कोऱ्या पारदर्शी मनाने जो सामोरा जाऊ शकतो त्याच्या मनात प्रज्ञा जागृती होते. त्याला त्याच्या अंतःकरणातून आपोआप प्रकाश मिळतो. त्या प्रकाशाच्या उजेडात सारे काही स्वच्छ स्पष्ट आणि त्याच्या मूळ रूपात सामोरे येते. सारांश, काळ जो बाह्य असतो तो आत मनात जाऊन मनाला घेरतो तेव्हा माणूस कमी प्रतीचा बनतो. काल आज उद्या हे व्यवहाराच्या सोयीसाठीच आहेत. ते मनात गेले तर गैरसोयच होते. त्यामुळे अनाठाई स्पर्धा, महत्वाकांक्षा, हेवा, असूया म्हणजे पर्यायाने षड्विकार ग्रस्तता माणसाला ग्रासते आणि त्याचा बळी घेते. असे बळी आपल्याला जायचे नसेल तर काळ आणि अंतर याचे भीषण अंतरंग आपणापुढे नीट उलगडावे लागेल. आज येथेच थांबू. काही काळ अनुसंधानात राहा. पुढील प्रवासासाठी आतुरतेत राहा. आता त्याचे साक्षीमधील अमृतयोग भाग 2 यातील
तर आतापर्यंत ही 34 चिंतन झाली. आता अमृत योग भाग 2 मधील चिंतनाला सुरुवात करूया. त्यामधील चिंतन क्रमांक 1 किंवा चिंतन किरण 1 याचं शीर्षक आहे स्थलभेद आणि मानसिक अंतर. स्थलभेद आणि मानसिक अंतर. स्थल काल यांचे अतीत असणे जेव्हा संभवते तेव्हा सहज मुक्ती साधते. झेप स्थल कालातीतते मध्ये आपण याचा ओझरता आढावा घेतला आहे. काळ आणि स्थळ यांचे मर्म नीट उलगडेपर्यंत त्यांच्या पलीकडे जाणे हे केवळ पोकळ शब्दच ठरतात. काळ आणि स्थळ यांच्या अंतरंगात नीट खोलवर बुडी मारली पाहिजे. चला तर काळ आणि स्थळाच्या कृष्ण रोहात शांत दक्षतेने प्रवेश करूया. खोलवर बुडी मारूया. वस्तुस्थितीत काळ असे काही नसतेच, तसेच स्थळ असेही काही नसते. काहीसे चमत्कारिक विधान वाटेल तरी सुद्धा हे सत्यच आहे. कसे ते पहा. हे विश्व आणि इतरही अनेक ज्ञात अज्ञात विश्वे किंवा ब्रह्मांडे केवळ असतात. त्यात जीवसृष्टी जन्मते, नांदते आणि लय पावते. तसेच निसर्ग, दयाखोरी, नदी नाले, सागर, महासागर, दगड गोटे, झाडे झुडपे सुद्धा या विश्वात उत्पत्ती स्थिती लयाच्या साखळीत ती जी उलगडण्यासाठी सातत्याने मानव प्रयत्नशील आहे बांधलेली आपण पाहतो. म्हणजे उत्पत्ती स्थिती लयाच्या साखळीची सारी विश्वे बांधलेली आहे ते आपण पाहतो. हे सारे पाहताच मानवाच्या पूर्वजाच्या मेंदूची हालचाल झाली. मेंदूच्या ज्ञानपेशींनी प्रश्न तयार केले. प्रश्नाचे उत्तरही त्या शोधू लागल्या. हे प्रश्न नीट पहा. मी कोण? मी कुठून आलो? मी येथे किती किंवा कोटपर्यंत राहणार? माझ्यासारखे म्हणजे मानव जातीसारखे दुसरे प्रगत अस्तित्व या विश्वात वाढणे विश्वास असू शकेल काय? जन्ममृत्यूचे रहस्य काय? जन्ममृत्यूची साखळी चुकवता येईल काय? माझे अस्तित्व चिरंजीव करता येईल काय? मृत्यू टाळता येईल काय? जगातील सर्व गंमत जम्मत किंवा मजा ज्याला आध्यात्मिक भाषेत सुखोपभोग असे म्हणतात, चिरंजीवतेने उपभोगणे आणि सदा सुखी राहणे शक्य आहे काय? अशा तऱ्हेचे अनेकानेक प्रश्न मानवाच्या पूर्वजाला या आदिम काळाती पडले. मेंदूची ही हालचाल एखाद्या घड्याळाच्या लंबक किंवा टोलाप्रमाणे एकदा जी सुरू झाली ती आजपर्यंत सुरूच आहे. नव्हे ती वाढतच आहे. अनेक मानव जन्मतात मरतात तरीही घड्याळाच्या टोलाची हालचाल चालूच आहे. म्हणजे हे असे आहे की धारातीर्थी पडलेल्या सैनिकांची लढाई उर्वरित सैनिकांनी आणि नव्याने भरती होणाऱ्या सैनिकांनी पुढे चालूच ठेवावी. तसे वेगळ्या पातळीची ही लाकडी धाव किंवा रिले स्पर्धा आहे. एका विशिष्ट टप्प्याला आल्यावर रिले स्पर्धकाने आपल्या हातातील लाकडी काठी किंवा बॅटन पुढच्या स्पर्धकाकडे द्यावी आणि धाव मात्र अखंड चालूच राहावी किंवा रिले स्पर्धा चालूच राहावी. तसे तर अशी ही मेंदूची सातत्याने हालचाल सुरू आहे. मेंदूमध्ये असंख्य पेशी आहेत. त्यातील जेमतेम म्हणजे 2-5% पेशींची जी हालचाल आहे. महान शास्त्रज्ञ आईन्स्टाईन याच्या 10% पेशी अर्थात उजवा मेंदू हे लक्षात घ्यावा. तर महान शास्त्रज्ञ आईन्स्टाईन याच्या 10% पेशी अशा हालचालीत समाविष्ट होत्या असे म्हणतात. तात्पर्य माणसाचा मेंदू किमान 1 ते 10% वापरला जातो असे म्हणतात. 1% कमी मेंदू वापरला जातो. ही माणसे जडमूड असण्याची शक्यता आहे. मात्र अशीही शक्यता आहे की त्यापैकी काही कैवल्य प्राप्ती झालेली असावी. या विधानाचा विस्तार पुढे मागे वेगळ्या प्रसंगी होईल. सांप्रत हेच लक्षात घ्यायचे की माणसाचा मेंदू सामान्यतः 10% पुढे वापरला जात नाही. तर अशा या मानवी मेंदूची टकटक सातत्याने चालूच असते. त्या टकटकीतूनच अनेक प्रश्न, उत्तरे, सिद्धांत, मीमांसा, तत्वज्ञान, कला, शास्त्र यांचा जन्म झाला आहे. या अशा जन्मातील एक प्रमुख अपत्य म्हणजे कालगणना आणि दुसरे अपत्य म्हणजे स्थल निर्णय. या अखंड अभेद अद्वैत विश्वाचे स्थळाच्या संदर्भात नामकरण, सीमा, अक्षांश रेखांश निश्चिती म्हणजे भौगोलिक शोध वगैरे वगैरे सर्व यामध्येच येते. तसेच काळातही काल आज उद्या, भूत वर्तमान भविष्य असे भाग पाडले गेले. मानवी जीवन व्यवहाराच्या पातळीवर सुरळीत होण्यासाठी बुद्धीने लावलेले हे शोध महत्वाचे आहेतच. मात्र येथेच सावधानता सुटली. बुद्धीचे शोध जेव्हा संघर्षाला जन्म देतात तेव्हा सुख निर्माण करणारे शोध दुःखाचे उद्गाते ठरतात. असे बुद्धीचे शोधण्याचे कार्य जोपर्यंत चालू असते तोपर्यंत सारे सुरळीत असते. खरे तर शोध ही वास्तव कृती किंवा विद्यमान असते.
मात्र जेव्हा ही कृती थांबते तेव्हा विकृती निर्माण होते. त्या विकृतीचीच तपासणी आपल्याला करायची आहे. मात्र बुद्धी शोधायची थांबली आणि शांत झाली तर शक्यता आहे की साधुत्वाने जग भरून जाईल. त्याचा विचार इतर केव्हा तरी होईल. कृतीतील बुद्धी कृती थांबल्यावर विकृतीला कशी जन्म देते ते पाहू. लक्षात घ्या, अशी बुद्धी शांत अविचल झाली तर जगात समस्या अशी राहणारच नाही. पण तसे विशेषत्वाने आजपर्यंत झालेले नाही. कृतीतून बाहेर पडलेली बुद्धी शांत न होता कृतीतून जन्मलेले वापरायला आणि स्वीकार व नकार द्यायला लागते. अशी वापर, स्वीकार व नकार या कार्यात बुद्धी गुंतली की येथे विकृती तयार होते. याचे मुख्य कारण अशी बुद्धी आता शोधात काहीतरी नवे शिकण्यात नसते, तर ती जन्माला घातलेल्या साधनांच्या वापरण्यात, ती साधनं स्वीकारण्यात, नाकारण्यात असते. म्हणजे बुद्धीचं मुख्य कार्य आहे शोध. तर मुख्य कार्य शोधाचं थांबून जेव्हा शोधलेल्या साधनांचा स्वीकार, नकार, वापर यामध्ये बुद्धी गुंतते, त्या बुद्धी आपल्या मूळ कार्यापासून भरकटते आणि अशी भरकटलेली बुद्धीच लावलेल्या शोधांमधून वेगवेगळ्या समस्या निर्माण करते. तर शोधातील, शिकण्यातील मेंदू जेव्हा स्वीकार नकार साठवण्यात गर्क होतो तेव्हा विकृतीचा जन्म होतो. तर शोधातील आणि शोधातून शिक्षणामध्ये गुंतलेला मेंदू जेव्हा शोधलेल्याचा स्वीकार नकार साठवणे यामध्ये गर्क होतो तेव्हाच विकृतीचा जन्म होतो. शोधात, शिकण्यात, संशोधनात, प्रवासात मेंदू जेव्हा असतो तेव्हा त्याला बुद्धी म्हणतात. आणि तोच मेंदू बुद्धीची संशोधन प्रक्रिया थांबल्याने, म्हणजे शोध, शिकणं, संशोधन ही मेंदूची बुद्धीची प्रक्रिया आहे. परंतु ही बुद्धीची प्रक्रिया, संशोधन प्रक्रिया थांबली की मेंदू शांततेत राहून विश्रांती न घेता बुद्धीने शोधलेल्या बाबत आवड, निवड, स्वीकार, नकार यात गर्क होतो तेव्हा त्याला मन म्हणतात. म्हणजे संशोधन कार्यात असतो तेव्हा मेंदू आपल्या बुद्धीच्या प्रक्रियेत असतो, परंतु संशोधन कार्य थांबवलं की मेंदू शांत न होता बुद्धीने निर्माण केलेल्या गोष्टींचा उपभोग घ्यायला लागतो. तेव्हा त्याच उपभोग घेणाऱ्या बुद्धीच्या पेशींना मन असे म्हणतात. हा मनाचा शोधक महत्वाचा आहे. तर असे मन जेव्हा स्वीकार, नकार, आप, पर, माझे, तुझे यात गर्क होते तेव्हा ते द्वैतात, संघर्षात सापडते आणि साऱ्या मानवी आपत्ती विपत्ती जन्मतात व वेळीच सावधानता उद्भवली नाही तर सर्वनाश संभवतो. सारांश मेंदू शोधात असतो तेव्हा त्याला बुद्धी आणि शोध थांबून विश्रांती न घेता, शांतीत न राहता स्वीकार नकारात सापडतो तेव्हा त्याला मन म्हणतात. बुद्धी आणि मनाचे हे विवरण, स्पष्ट दर्शन अत्यंत महत्वाचे आहे. त्यातूनच स्थळ व काळाचे रहस्य उलगडता येईल. अखंड विश्वाचे भाग पाडून स्थळ आणि अखंड असण्याचे भाग पाडून काळ मानवाने निर्माण केला. त्यानंतर मानवाचे वास्तव संशोधन थांबल्यासारखेच झाले आहे. आता मानव व्यवहाराच्या सोयीसाठी मूलतः स्थळ व काळाचे संशोधन आहे. आता मानव व्यवहाराच्या सोयीसाठी मूलतः स्थळ व काळाचे संशोधन आहे ते विसरला आहे. आता त्याने स्थळ व काळाचा वापर करून अधिकाधिक भेद तुकडे पाडण्यास सुरुवात केली आहे. यालाच म्हणायचे स्थळ काळाच्या अंतरंग रिघावामुळे, स्थळ काळ मनात चिरल्यामुळे निर्माण झालेली अस्तित्वाची समस्या. तसे ते पाहूया. स्थल विभाजन अंतरंगात गेले की माझा देश, तुझा देश, माझा प्रांत, तुझा प्रांत, कोकण घाट, आशिया, युरोप असे मानसिक द्वंद्व सुरू होते. त्यातून श्रेष्ठ कनिष्ठतेचा वाद, संस्कृतीच्या उच्चनीचतेच्या कल्पना यांचा व्यवहार सुरू होतो. मग जो स्वतःला उच्च समजतो तो कुटील कारस्थानाद्वारे किंवा शस्त्रास्त्र बळाद्वारे आपल्या प्रदेशाला उर्वरित प्रदेश जोडून तो बळकावू पाहतो. वास्तविक अखंड भूमीवर सर्व मानव सारख्याच प्रतिष्ठेने नांदायला हवेत तसे होत नाही. अंतरंग अद्वैताची खात्री न पटल्याने, दर्शन न झाल्याने मानवाने प्रथम व्यवहाराच्या सोयीसाठी केलेली स्थूल स्थल विभागणी शेवटी असंख्य लहान लहान तुकड्यात आणि त्यातून निर्माण होणाऱ्या भांडणात व श्रेष्ठ कनिष्ठतेच्या भ्रामक समजुतीतून निर्माण होणाऱ्या युद्धात व पर्यायाने बळी तो कान पिळी या अमानुष सत्यात परिवर्तित झाली. हे संकट
स्थल विभाजनाचे मनात हे संकट म्हणजे स्थल विभाजन हे एक मिनिट हे संकट स्थल विभाजन मनात घुसल्यामुळेच निर्माण झाले आहे. त्यातूनच यापेक्षा तो प्रांत चांगला आणि मी श्रेष्ठ असल्यामुळे तो प्रांत माझ्याच मालकीचा असला पाहिजे असे वाटून तो प्रांत बळकावण्याची वृत्ती तयार होते. यातून युद्धे विनाश ओढवतात. घोडा कायापेक्षा श्रेष्ठ हे सुद्धा वर्णातील अंतर म्हणजे वेगळ्या पातळीवरील स्थळातीलच अंतर आहे. तसे ते पहा, युरोपातील लोक जर स्वतःला गोरे म्हणून श्रेष्ठ समजत असतील तर युरोप आणि महाराष्ट्र या दोन स्थळाचा विचार केला की महाराष्ट्र किंवा भारतातील माणसे गौण आणि युरोपातील श्रेष्ठ म्हणजे वर्णावरून श्रेष्ठत्व आलं की त्या वर्णाचे लोक ज्या ज्या भागात राहतात त्या भागांमध्ये सुद्धा श्रेष्ठ कनिष्ठत्व निर्माण होतं. यातून युद्धे विनाश ओढवतात. घोडा कायापेक्षा श्रेष्ठ हे सुद्धा वर्णातील अंतर म्हणजे वेगळ्या पातळीवर स्थळातीलच अंतर आहे. तसे ते पहा, घोडा श्रेष्ठ म्हटल्यावर घोडा राहतो तो प्रांतही श्रेष्ठ आणि काळा कनिष्ठ म्हटल्यावर काळा राहतो तो प्रांत कनिष्ठ अशी समजूत तयार होते. त्या समजुतीतून पुढे यदा कदाचित असे आढळले की काळा राहतो त्या भागात हिऱ्यांच्या खाणी, सोन्याच्या खाणी, पेट्रोलियमचे साठे आहेत, तर काळ्यांना अशा वैभवाची गरज नाही, कारण काळे कनिष्ठ आहेत असे समजून गोरे जे आहेत ते स्वतःला श्रेष्ठ समजून त्या काळ्यांच्या प्रदेशामध्ये येतात. त्यांचे प्रदेश सुरू होतो. म्हणजे दोन प्रांतातील अंतर मनात गेल्यावर दोन मनातही अंतर पडते. स्थळातील अंतर मनात पडल्यावर हे सारे तयार होते. आर्य अनार्य संघर्ष, काळा गोरा संघर्ष आणि अमेरिका, युरोप आणि अरब राष्ट्रे व अफगाणिस्तान तालिबान युद्धे ही सारी स्थळातील अंतर मनात जाऊन पडलेल्या भेदाभेदांमुळे जन्मली आहेत. वास्तवात स्थलभेद हा व्यावहारिक ठावठिकाणा पत्ता आढळण्यासाठीच आहे. अमका तमका अमुक तमुक ठिकाणी राहतो हे कळल्यामुळे त्याच्याशी संपर्क साधणे सोयीचे होते. हेच स्थल विभाजनाचे मूळ कार्य असले पाहिजे, पण तसे होत नाही. स्थळाचा भौगोलिक निश्चितीचा शोध लावणारा मेंदू तो शोध लागल्यावर शांत झाला असता तर त्याच्या लगेच लक्षात आले असते की हा स्थलभेद केवळ व्यवहारापुरताच आहे. वास्तवात सर्व भूमी अखंड आणि भेदाभेद रहित असून ती सर्व चराचराच्या प्राणी आणि मानव सृष्टीच्या सुखाने नांदण्यासाठीच आहे. येथे सर्वांनाच अत्यंत सुखाने जगायचे आहे. मात्र असे दर्शन होण्यासाठी शोध थांबलेली बुद्धी शांत व्हावी लागते. अशा शांत बुद्धीलाच न मन म्हणतात. मात्र जी बुद्धी शोध थांबवल्यावर शांत न होता व्यवहाराच्या सोयीसाठी पाडलेल्या स्थळभेदाला आत खेचून नेऊन अधिकाधिक भेद, वर्ग, खंड, तुकडे पाडते, अशा बुद्धीला विपरीत बुद्धी किंवा मन म्हणतात. म्हणजे शांत बुद्धी नमन आहे आणि बुद्धी शांत न होता जेव्हा ती भेदाभेदाला जन्म देते तेव्हा तीच शांत बुद्धी अशांत झाल्यामुळे मनाचा जन्म होतो. जे मन शांत नसल्याने अखंड वटवट करण्यात आपल्या शक्तीचा, ऊर्जेचा अपव्यय करते आणि संघर्ष विनाश यांनी सारा असं म्हणतं कृष्णछायाने भरून टाकते. स्थळ व त्यातील भेदाभेद याचे दर्शन झाले. आता काळाचे दर्शन घेऊ, पण ते पुढील भेटीत. घ्यायचं का अजून? हा घ्या ना, अवश्य. चिंतन किरण 2 आहे. पहा, करुणेची झुळझुळ ऐकू येते का? आपण स्थल कालातीततेचा मागोवा घेत आहोत. वास्तवात आपले रूप, मूळ अस्तित्व स्थळ व काळाच्या पलीकडचे असून केवळ व्यावहारिक सोयीसाठी काळ व स्थळाचे भेद पाडले गेले आहेत. ते बाह्य भेदच अंतरंगात जाऊन असत्य सत्यासारखे, अवास्तव वास्तवासारखे, अज्ञान ज्ञानासारखे आणि केवळ असणे म्हणजे कैवल्य काहीतरी नेमकेपणे असल्यासारखे किंवा वेगळ्या शब्दात अरूपच रूपासारखे वाटत आले आहे. जो अतीत आहे, पलीकडचा आहे, त्याने आत किंवा मर्यादेत परिघात येऊन बोलावे असे आहे हे सारे. अर्थात त्याबाबतच हा लिखाण व शब्द प्रपंच आहे. कारण आपली मर्यादितता आपण दाखवताना वास्तवात आपण अमर्याद आहोत हे यातून स्पष्ट करायचे आहे. मूळ अद्वैतच आहे, तेही केवळ आहे. नीट लक्ष द्या. ज्ञान, सत्य, निरूप किंवा अरूप, निर्गुण म्हणजे काय ते सांगणे केवळ अशक्य आहे. प्रकाश सांगता येत नाही, मात्र सावलीमुळे तो समजू शकतो.
झाडाची किंवा व्यक्तीची सावली पडछाया जितकी सत्य असू शकते तितकेच अज्ञान सत्य असू शकते. जसा सावलीला पडछायेला विशेष अर्थ नसतो, मात्र त्याच्या सहवासात वाचण्यामध्ये दुसरे की जे एकमेव आहे म्हणजे प्रकाश स्पष्ट होतो, तसेच आहे हे सारे. सारांश अज्ञान आहे म्हणजे सावलीला पडछायेला आपण सत्यत्वाने धरून आहोत. सावलीला पडछायेला चेतनाहीन कलेवर निस्तेज छाया समजून दूर सारणे. सावलीला पडछायेला चेतनाहीन कलेवर निस्तेज छाया समजून दूर सारणे म्हणजे सत्यात तेजात वर्तणे किंवा अद्वैतात कैवल्य भावी असणे. जगत मिथ्या म्हणजे दुसरे दिसे काही नसून सारी रूपे आकार मर्यादा बंधने पिंजरे पाच धर्म जातपात राष्ट्रे आणि त्याधारित राष्ट्राभिमान संस्कृती टाकोली प्रणाली ध्वज नावाचा रंगीत कापडाचा तुकडा वगैरे वगैरे भावनिक गुंतवणूक व मानसिक फसवणूक समजून घेणे होय. हे नीट समजल्यावर जे काही उरेल जी भावावस्था पाठी राहील त्याला सत्य किंवा ब्रह्म म्हणतात. ही भावावस्था सांगणे यासाठी कठीण आहे, कारण त्यासाठी पुन्हा सांगण्यात लिखाणात दर्शनात रूपात यावे लागते, द्वैतात यावे लागते, मौनातून बाहेर यावे लागते. प्रश्न असा आहे की मग नारायण पाटणकर नावाची सावली इतकी हालचाल का करते? त्या सावलीची प्रचंड सळसळ किंवा हालचाल का होते? कृपया आपण हा प्रश्न ज्ञानेश्वर श्रीकृष्ण जे कृष्णमूर्ती तुकाराम यांनाही इतक्याच तडफेने विचाराल का? हा प्रश्न वेदांना आणि वेदकर्त्यांना विचाराल का? तत्वदर्शन झालेल्या उपनिषदकारांना आणि ब्राह्मण ग्रंथकारांना विचाराल का? जर विचाराल तर उत्तर काय मिळेल? ते उत्तर प्रश्नात्मक असेल. सूर्य का प्रकाशतो? तारे का चमचमतात? नदी का वाहते? पाणी शीतल का असते? आग तप्त का असते? कारण ते सारे तसे असते म्हणूनच, म्हणजे तो त्यांचा सहजभाव आहे. तसेच आहे तत्वज्ञान झालेला ते तत्वाचे ज्ञान आपल्या सर्वस्वातून सर्व हालचालीतून अस्तित्वातून अकृत्रिमरित्या आणि अनलंकृत भावे अनअलंकार म्हणजे अनलंकार एक आपल्या अस्तित्वातून अनलंकृत भावे प्रकट करतो. नव्हे ते तसे प्रकट होते. पक्व आंबा जर वेळीच काढला गेला नाही तर रसहीन थोडाच होतो. त्याच्या सान्निध्यात जे कोणी पशु पक्षी कीटक फुलपाखरे येतात त्यांना तो रस चाखायला मिळतोच ना. असे अंगचे रसाळपण बाहेर पडणे यालाच करुणा म्हणतात. असे अंगचे रसाळपण बाहेर पडणे यालाच करुणा म्हणतात. सारे तत्वज्ञान आपल्या अंगचे तत्व अभेद रूपाने सहज व्हावे रसप्रवाही करतात. सारे तत्वज्ञानी आपल्या अंगचे तत्व अभेद रूपाने सहज व्हावे रसप्रवाही करतात. त्यालाच करुणा म्हणतात. इंग्रजीत करुणा म्हणजे कंपॅशन होय. कशी असते ही कंपॅशन? तर दॅट एनकम्पासेस द होल युनिव्हर्स म्हणजे करुणा विश्वव्यापी असते. करुणा अख्ख्या विश्वाला आपल्या कवेत घेते. असा सर्व विश्व परिहाला केंद्रातून जाऊन जो सरळ रेषेत स्पर्श करतो, अशा सर्व विश्व परिहाला केंद्रातून जाऊन जो सरळ रेषेत स्पर्श करतो म्हणजे परिघावरती मध्यबिंदूतून जाऊन दोन्ही बाजूला जो स्पर्श करतो त्यालाच व्यास म्हणतात. व्यासही काय म्हणतात? माझे दोन्ही भाऊ उंटू होऊन मी करुणागर मांगल्यप्रत करुणा सुख टाळवीत आहे, पण मला कुणी ऐकतच नाही. ऊर्ध्व भाऊ विरो मेष्य नच कश्चित शृणोति मे. काय आपण व्यासांना विचारणार का? अद्वैत सत्य आहे, ब्रह्म सत्य आहे, तर आपण उपदेश करता तरी कुणाला? सारे अद्वैतच आहे, तर सांगणे ऐकणे आणि सांगणारा ऐकणारा या द्वैताला येथे स्थानच कोठे राहते? जर आपण समग्र आंतरिक सामर्थ्याने सहजभावात असा प्रश्न कुणालाही करू शकाल, प्रामाणिकपणे असा प्रश्न कराल, तर निश्चिंततेत राहा. समजून चाला की अद्वैत बोध आपणाला झाला आहे. आता काही वेगळे बनणे असणे आपल्याबाबत शिल्लक नाही. तुम्ही तेच आहात जे व्यास ज्ञानेश्वर तुकाराम जे कृष्णमूर्ती आहेत. म्हणजे तुम्ही आता स्वयमेव तत्वज्ञानी झाले आहात. मात्र आपला प्रश्न कृत्रिम युक्तिवाद किंवा लबाडी अथवा धूर्ततेवर आधारित असेल तर आपण निश्चितच अज्ञानी आहात. तसेच उपरोक्त कुचेष्टा या आधारे तुम्ही प्रयत्न करीत असाल तर तुम्ही आत्मवंदना करीत आहात.
ज्ञानाच्या नदीवर वस्ती करून तुम्ही ठणठणी कोरडे पाषाणच आहात. शांत दक्षतेत राहिलात तर आपल्या लक्षात येईल की सूर्यप्रकाश तो, गाय दूध देते, आंबा गोडी दे, तत्वज्ञ तत्व देतो, किंवा जो जे वांछिल तो ते लावो असे ज्ञानोबा माऊली म्हणते. ते कुणा एकासाठी नसते, तर ते समजून घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांसाठी असते. करुणेवर मालकी नसते, मात्र तिचा प्रवास सुरू असतो. संत ऋषी मुनी तत्ववेत्ते अद्वैत करुणेने ओतप्रोत भरलेले असतात, म्हणूनच सहजतेने ते करुणावाही बनतात. आणि तसेच हे सारे आहे नारायण गजानन पाटणकर याचे. आणि त्यामुळे त्याची हालचाल, त्याची ही जी सळसळ आहे ती त्याच्या अंतरंगातील करुणा प्रवाहाची हालचाल आहे, त्याचीही सळसळ आहे. हे आता आपल्या निश्चित लक्षात आले असेल. जो प्रकाश किरणात करुणा प्रवाहात न्हावून निघाला असा जो कोण असतो, तो तत्वज्ञ असो किंवा नारायण पाटणकर असो, तो नेहमीच प्रकाश किरणात करुणा प्रवाहात न्हावून येतो किंवा न्हावून निघतो. गाईचे दूध तिचा पाना वासरासाठी ती सोडते तेव्हा प्रवाहित होते, मात्र वासरू, माणसे, मुले बाळे कुणाहीसाठी ती स्तवतेच ना. म्हणजे गाईचे दूध जरी तिच्या वासरासाठी असले तरी सुद्धा वासरू ते पिते, तसेच माणसं पितात, मुलं बाळ पितात. शेवटी गाईचं दूध वासरू पिईल किंवा अन्य पिईल, वासरासाठी तिने जरी सोडले तरी ते सर्वांसाठी उपयुक्त असते. ठीक आहे, वासराच्या निमित्ताने ती पाना सोडील, पण दूध तर सर्वच प्राशन करतात. तसे भक्ताच्या निमित्ताने देव करुणा वर्षाव करू लागला तरी तो वर्षाव शेवटी मेघ वर्षावासारखाच असतो. त्या प्रवाहात जाणीव नेणीव सहेतुक निर्हेतुक कुणीही चिंब भिजला तर मोहरून निघतोच निघतो. यालाच म्हणायचे करुणेचा सहज साम्य भाव. अशा अर्थी साम्यतेला तात्विक अधिष्ठान असते. सूर्य, वारा, नदी, गाय, आंबा आपापल्या गुणाने ओतप्रोत असल्याने पाना कधी सोडतात, कधी तो तेजाचा, कधी शीतलतेचा, कधी आर्द्रतेचा, कधी दुधाचा, कधी रसाचा पाना असतो. मात्र सारे रस ज्या एकमेव रसात रसमय झालेले असतात त्या रसाला करुणा रस म्हणतात. तीच ती सा रसवती, हाच तो संत कृपेचा करुणा रस. आणि म्हणून असे सरस्वतीने सरस झालेले संत त्यांच्या सहज भावातून सारस्वत रस सोडतात. तीच गोष्ट आपण जर प्रश्न विचारणार असालच तर नारायण पाटणकर याच्या सळसळीची, याच्या लिखाणाची आणि याच्या कथनाची आहे. या रसात अद्वैत भाव असतो, अभेद भाव असतो. उच्च नीच कुलगोत्र स्वदेशी परदेशी असा येथे भेद नसतो. हाच तो एक भावी समभावी अद्वैत करुणाभाव. हे समजणे म्हणजे ब्रह्म सत्य याचा बोध होणे. मात्र ही समज सावली समजल्यावर मूळ प्रकाश करण्यासारखी काहीशी अमूर्त आहे. म्हणून ब्रह्म सत्य हे एका वेगळ्या पद्धतीने अमूर्ततेत कळते. मात्र जगत मिथ्या दिसणार अशाश्वत आहे हे मात्र स्पष्ट कळतं. म्हणूनच म्हणतात की जगत मिथ्या हे अगदी ठणठणीत सत्य आहे आणि ब्रह्मसत्य हे मात्र आपणाला अनुमानाने, तर्काने किंवा आपल्यातील आत्मरसाच्या शोधाने समजून घ्यावे लागते. आणि तसे ते योग्यही असते, कारण मूर्तता म्हणजे भेद किंवा द्वैत, अमूर्तता म्हणजे सर्व रूपांची आत्मी जात झाली असा अद्वैत करुणाभाव. सर्व सुवर्ण अलंकार वितळल्यावर उरणारी सर्वच्या सर्व निशेष सुवर्णमयता जी अमूर्तच असणार. सर्व बुडबुडे नष्ट होऊन पुन्हा सर्वस्वाने जलभाव शिल्लक राहावा तसेच असते हे. येथे सुवर्ण जल यांना महत्व नाही, महत्व आहे सुवर्णमयतेला, जलभावाला. सुवर्णमयता जलभाव दिसत नाही. जरी सुवर्ण आणि जलभाव धातू आणि द्रव म्हणून दिसले तरी जे केवळ जाणायचे असते तो भावच असतो. हे असे जाणणे असते की सारे मिथ्यारूप समजल्यावर ते मूळ जागी आहे असे भावते. म्हणजे मिथ्या हे मिथ्या म्हणून कळल्यानंतर त्याच्या तळाशी जे काही आहे ते ब्रह्म हे आपण अनुमानाने जागतो. म्हणूनच जगत मिथ्या पाहता येते आणि मग ब्रह्म सत्य हे जाणता येते. जगत मिथ्या हे पाहायचे आहे आणि ब्रह्म सत्य हे जाणायचे आहे. दर्शन हे खोटेपणाचे असते, सावलीचे असते, रूपाचे असते, नष्ट होणाऱ्याचे असते.
जे अनादि अनंततेने आणि स्थल कालातीत असते त्याचे दर्शन होऊ शकत नाही. ते तेथे केवळ असण्यात संभवते. ज्यांना दर्शने होतात मग ती रामकृष्ण तुकाराम ज्ञानेश्वर येशू मोहम्मद गौतम बुद्ध महावीर यापैकी किंवा इतरही कुणाचे असोत ते अद्याप भ्रमातच आहेत. फक्त त्याने एक भ्रम टाकून दुसरा भ्रम घेतला आहे. साधा दगड टाकून गुळगुळीत शाळीग्राम पूजेला लावावा तसे आहे. पूजा दगडाचीच शक्य आहे. दगड शाळीग्राम संगमरवर हे सारे दगडच आहेत. कोळसा व हिरा हे दोन्ही कोळशाचेच प्रकार आहेत. त्यात श्रेष्ठ कनिष्ठ समजणे हा सारा द्वैताचा भ्रमाचा खोटेपणाचा मिथ्यत्वाचा भाग आहे. देवाचे दर्शन शक्य नाही जर अनन्य भावाने म्हणजे दुसऱ्या नाही अशा भावाने किंवा एकत्वाने असणे शक्य होईल तर. अद्वैत समज असेल तर देवत्व शक्य आहे. देवत्व शक्य आहे, देवाचे दर्शन शक्य नाही. असा स्वतः देवच असल्याने तो स्वतःला वेगळेपणाने पाहू शकत नाही. असे एकत्वाने किंवा अनन्यत्वाने पाहणे किंवा असणे म्हणजेच देवभावात असणे. तर ही सारी हालचाल सरसर अशी असते. नारायण पाटणकर असे काही नाहीच नाही. करुणा प्रवाहित होत आहे, आत आहे. ते संपृक्त भावात असल्याने बाहेर पडत आहे. ओतप्रोत रसाने पक्व झाल्याने सहज भावात फुटून रसप्रवाही बनावे तसा हा आवेग आहे. या वेगात जो जाणतेपणे व अजाणतेपणे येईल तो व्यक्ती म्हणून वाहून जाईल. त्याचे वेगळेपण केंद्र धरून जाणे नष्ट होईल. साधू ऐसे जैसा देव दिगंबर त्याशी जो भेटे होई दिगंबर. म्हणून अशा दिगंबरास भेटल्यानंतर भेटणारे खरेखुरे अंतःकरणपूर्वक भेटले तर स्वतः दिगंबर होतात. तसेच नारायणाला भेटणारे खऱ्या अर्थाने शून्य नारायण किंवा कैवल्य नारायण होतील. असे आहे सारे. हीच ती करुणा सहज साम्यता. विषयांतर करून अद्वैतातील करुणा आज आपण जाणून घेतली आहे. स्थलभेद व मानसिक अंतर मागील भेटीत आपण पाहिले. काळभेद व मानसिक अंतर आजच्या भेटीत पाहण्यापूर्वी आपण करुणेतील सहज साम्यता यासाठी जाणून घेतली. कारण तेच तर साऱ्या तत्वज्ञानाचे अंतरंग सूत्र आहे. करुणा नसेल तर सारे व्यर्थ आहे. तत्वाचे ज्ञान प्रवाहित होण्यासाठी करुणा रस प्रवाहित व्हावा लागतो. तर आपण स्थलभेद पाहिला आणि आपण काळभेद व मानसिक अंतर आपण स्थलभेद पूर्वी पाहिला. काळभेद आणि मानसिक अंतर पाहण्यापूर्वी आवश्यक असलेले करुणेचे सूत्र आपण पाहिले. आणि आता पुढे अर्थातच मनाचा भेद आणि काळाचा भेद जो आहे त्याच्यावर या पुढे चिंतन होईल. कारण त्या चिंतनासाठी आवश्यक असलेले करुणेचे सूत्र जे पाहायचे होते ते आपण यात पाहून घेतले. तर आज आपण इथेच थांबूया. पुढील चिंतनात क्रमांक 3 गद्य ना पद्य केवळ आद्यच या पुढील चिंतनात पुढच्या सर्व गोष्टीचा म्हणजेच काळभेद व मानसिक अंतर याचा आपणाला उलगडा होईल. अस्तु.